अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. टोप येथील बिरदेव यात्रा पाडव्या दिवशी सुरू होते. ढोल पूजन, लिंब खाणे कार्यक्रम यानंतर देवमाळीतीतून अवघडी खाण बिरदेव पालखी मुख्य मंदिरामध्ये येते. यावेळी हेडा नृत्य, भाकणूक व बाळासाहेब भोपळे यांचा नैवेद्य. यानंतर छबिना, दुसरे भाकणूककार भागोजी राणगे वाशे यांची भाकणूक. ओव्या तिसऱ्या दिवशी पोळीचा नैवेद्य, खाटीक भाविकांचा धनगरी ओव्यांचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम यात्रा कालावधीमध्ये संपन्न होतात. दरम्यान चौथी भाकणूक, छबिना, खाटीक भाविकांचा खाऱ्या नैवेद्य, पुजारी यांचा गोडा नैवेद्य तसेच टोप संभापूर कासारवाडी गावातील माघरणीचा भाकरवड्या आंबील वाटण्याचा कार्यक्रम. तर पाचव्या दिवशी पुजारी यांचा खारा नैवेद्य. यानंतर मुख्य मंदिरातून पालखी देवमाळीत रवाना होते. यावेळी मारुती मंदिर समोर शेवटची भाकणूक व हेडा नृत्य व नंतर देवमाळीमध्ये श्री मूर्ती प्रतिष्ठापना होते. प्रमुख खानकरी, चौरकरी व इतर मानकरी यांचा देवस्थानकडून मानपान व भंडारा फोडण्याचा कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता होते. यात्रा काळात महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील भाविक, खाटीक, टोप येथील संपूर्ण धनगर समाज या धार्मिक उत्सवामध्ये सहभागी होतात. यानिमित्त परिसरामध्ये पाळणे, खेळणी, खाऊचे स्टॉल दाखल झाले होते. तर यात्रेनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यानिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. सलग 5 दिवस मोठ्या उत्साहात यात्रा संपन्न झाली. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला. महामीडिया 24 सदैव तत्पर.